पुण्याच्या विकास नियंत्रण नियमावलीला म्हणजेच डीसी रूल्सना राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे। नव्या नियमावलीमध्ये जुन्या वाड्यातील भाडेकरूंना मोफत घरं देण्यासोबतच वाढीव एफएसआय ही दिला जाणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेली आश्वासनांची खैरात प्रत्यक्षात उतरणार का, हाच खरा सवाल। पुणे महापालिकेत मंजूर झालेल्या विकास नियंत्रण नियमावलीमुळे जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र रंगवण्यात येत आहे। वाड्यांसाठी 2 ते 3 एफएसआय मंजूर करण्यात आला असला तरी 6 मीटरच्या रस्त्यांची अटही ठेवण्यात आली आहे। त्यामुळे केवळ मोक्याच्या रस्त्यावरील वाड्यांचा विकास होणार असून आतील बाजूचे रस्ते तसेच राहणार आहेत। हा डीसी रूल, हा डीपी हा बिल्डरांना केंद्रबिंदू धरून धरलेला आहे। तुम्ही जेवढे एफएसआय वाढले, आता हे कॉन्क्रीटचं आणि सिमेंटचे जंगल होणार। म्हणजे ज्या वाड्यांमध्ये आपण पूर्वी 0.25 एफएसआय भाडेकरूंचा एफएसआय देत होतो, त्यांना डायरेक्ट 2.5 एफएसआय केला। ज्या ज्या बिल्डरांनी पूर्वी मदत केली असेल त्या बिल्डरांना, आणि त्यांचे नेतेच आता बिल्डर लॉबीतलेत म्हणून काही सांगण्याची गरज नाही, म्हणून आता ते बिल्डर केंद्रबिंदू धरून डीसी रूल, डीपी सगळं त्याच पद्धतीने करणार। पालिकेच्या या नियमावलीत मेट्रो आणि बीआरटीएसच्या मार्गांवर 2 ते 4 एफएसआय मंजूर करण्यात आलाय। आधीच वाहतूक कोंडीनं गुदमरलेला पुण्यातील गर्दी या निर्णयानं अधिक वाढणार आहे। पुण्यामध्ये सध्या 55 किलोमीटरच्या मार्गावरती बीआरटीएस सुरू आहे, तर एकूण प्रस्तावित मार्गाची लांबी आहे 153 किलोमीटर। तर मेट्रोसाठीचे जे 2 मार्ग प्रस्तावित आहेत ते 32 किलोमीटरचे आहेत। एका पाहणीनुसार, एका अभ्यासानुसार यापैकी 16 किलोमीटरच्या एका मार्गावरती जर सरसकट 4 एफएसआय वापरण्यात आला तर त्या ठिकाणी एकूण 22 ते 25 लाखांची लोकसंख्या नव्याने वाढू शकते। मग विचार करा, या सर्व मार्गांवरती जर सरसकट 4 एफएसआय वापरण्यात आला तर त्या ठिकाणी नवीन किती लोकसंख्या वाढू शकते। निवडणुकीच्या तोंडावर मंजूर झालेल्या या नियमावलीवरून आरोप प्रत्यारोप झाले नसते तरच नवल। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्याकरता बिल्डरांना खुश करणारा, बिल्डरांकडून प्रचंड प्रकारची आर्थिक मदत घेण्यासाठी तरतूद केलेला विकास आराखडा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी या शहराला दिला। त्याचबरोबर काल डीसी रूल दिले। आपण हे डीसी रूल पाहिलं असं लक्षात येईल की या शहरातला प्रत्येक बिल्डर जो मोठा 1500 कोटीचे ज्याचे व्यवहार आहेत त्याला खुश करण्यासाठी आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त त्या ठिकाणी निवडणुकीचा निधी मिळवण्यासाठी काही डीसी रूल आणलेले आहेत। कंजेस्टेड भाग आहेत, समजा गुरुवार पेठ असेल, शुक्रवार पेठ असेल किंवा आणखी भोरळी वगैरे तो भाग असेल, तिथे अतिशय चिकटून वाडे आहेत, तर त्या वाड्यांचा विकास होणं थोडं अवघड होणार आहे। कारण तिथे सगळे जे रस्ते ते 6 मीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी आहेत। किमान त्यावरती सरकारने विचार केला असता त्या लोकांना मोठा दिलासा मिळाला असता। पालिकेच्या या नियमावलीमुळे पुणे शहराचा विकास होईल की नाही माहीत नाही, मात्र शहरावरील ताण नक्कीच वाढणार आहे। त्यामुळे ही विकास नियंत्रण नियमावली आहे की निवडणुकीच्या तोंडावर केलेली निवडणूक नियंत्रण नियमावली, असाच प्रश्न उपस्थित केला जातोय। मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे।